प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार मनोहर डुमरे, अर्चना मनेरा, विकास पाटील, कमल चौधरी यांचा निवडणूक प्रचार डोअर टू डोअर सुरू असून विविध सोसायट्या चाळींना भेट देत आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेत निवडून येताच ज्या काही समस्या जाणवतात त्याचा निपटारा केला जाईल असं सांगण्यात येत आहे. हिरानंदानी इस्टेट सर्कल गौरव स्वीटजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गडकरी रंगायत येथील लाईव्ह मुलाखत स्क्रीनद्वारे दाखवण्यात आली. यावेळी सदर कार्यक्रमासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या प्रचारादरम्यान माजी नगरसेवक मनोहर डुमरे, माजी नगरसेविका अर्चना मनेरा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. तिथे टँकरचं पाणी पितात, ही एक खूप मोठी समस्या आहे. म्हणजे ह्या 2022 नंतर आता 26ला निवडणुका होत आहेत. 4 वर्ष आमच्याकडे कोणते अधिकार नव्हते आणि त्यामुळे नागरिकांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे त्या लोकांचा थोडा राग साहजिकच आहे येणार त्यांना. पण त्यांना टेक्निकल काही माहिती नव्हती, त्यामुळे आम्ही आज ती माहिती दिली. किंवा आम्ही माजी नगरसेवक होतो, त्यांना माहीत पण नाही का आम्ही आजी आहे का माजी नगरसेवक, त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळं काही फंड्स नसल्या कारणानं काही कामं त्यांची अधुरी राहिलेली आहेत. ती आता येणाऱ्या निवडणुकीनंतर आम्ही नक्कीच महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासन आणि जनता यांच्यामधले आम्ही दुवा आहोत आणि तो दुवाच 4 वर्ष निखळला होता. आता परत आम्ही ह्या निवडणुकीनंतर त्यांना आश्वासन दिलेलं आहे की तुमची सगळी प्रलंबित कामं आम्ही नक्कीच करू. जे काय स्वच्छता, पाणी आणि रस्ते, फुटपाथवरचं एन्क्रोचमेंट, हॉकर्स, ह्या काही बेसिक गरजा ज्या आहेत नगरपालिकेच्या संबंधित आणि नगरसेवकांनी कराव्यात, या बेसिक गरजा त्यांच्या आहेत. फार काही मोठ्या नाही आहेत, पण त्या सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच त्यांना 100% आश्वासित केलेलं आहे. गॅप खूप पडलाय. 5 वर्ष आधी, त्यामध्ये 2 वर्ष कोरोनामध्ये गेली, आता 4 वर्ष कार्यकाळ संपलाय. आम्ही तेच एक्सप्लेन करतोय की स्पीड आधी कमी होती, आता होपफुली जास्त लवकर होईल काम, ते एक्सप्लेन करतो आम्ही आता. आणि मतदार प्रोसिजर एक्सप्लेन करतोय, कारण त्याचं मतदान वेस्ट जायला नको आहे. मतदारांना मी हेच आवाहन करते की बघा कसं काय 9 वर्ष जेवढी आम्ही आधी कामं केली आहेत, जेव्हा आमच्या हातात नव्हती तेव्हाही कामं केली आहेत. तर मला वाटते मतदार हे लक्षात ठेवतील आणि आम्हाला आमची कामाची पोचपावती देतील.